भाजप आमदार मुनिरत्न यांनी शनिवारी दावा केला की उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार काँग्रेसच्या 40 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत। शिवकुमार भाजपमध्ये जाण्यास उत्सुक आहेत आणि पक्षाने त्यांच्यासाठी दार उघडले तर ते पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छा दाखवली आहे। ते म्हणाले, भाजपला हे चांगलेच ठाऊक आहे, पण तरीही पक्ष शिवकुमारांसाठी दरवाजे उघडणार नाही। आमदार मुनिरत्न म्हणाले, शिवकुमार एकीकडे दावा करत आहेत की ते भाजपच्या नेत्यांना काँग्रेस पक्षात प्रवेश मिळवून देत आहेत, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते स्वतः त्यांच्या समर्थकांसह आमच्या पक्षात प्रवेश करू इच्छितात। कर्नाटक सरकारने डी.के. शिवकुमार यांच्या विरुद्ध सीबीआय तपास मागे घेतला। भाजपचा आरोप हे असंविधानिक, मुख्यमंत्र्यांनी निर्णय बदलावा। मुनिरत्न म्हणाले की सरकारमध्ये उपमुख्यमंत्र्यांची आणखी 4 पदे निर्माण करण्याची मागणी आहे। अशा स्थितीत काँग्रेसमध्ये राहण्यापेक्षा भाजपमध्ये जाणेच योग्य असल्याचे शिवकुमार यांना वाटते। आमदार मुनिरत्न म्हणाले, आम्ही त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडणार नाही। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।